हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या सोमवार 11 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे आपल्या धोंडी अण्णाने दत्ताची चांगली धुलाई केली, त्याला लय हाणला आणि तो त्याच लायकीचा आहे. तर दुसरीकडे आपला राजा हा मात्र दुःखी झाला जेव्हा त्याला समजलं की अवनीचं विवानशी लग्न होतं आहे आणि अवनीने सुद्धा ठरवलं की विवानला आपली स्वप्न सांगायची. त्याला सांगायचं की मी आर्किटेक्चरमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे आणि मला खूप मोठी कंपनी बनवायची आहे, माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण या गोष्टीसाठी विवानने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि म्हणाला, तू गोल्ड मेडल मिळवलं आहे हे माझ्या मित्रांना सांगण्यासाठी मोठी गोष्ट आहे, पण आपल्या लग्नात फक्त माझी स्वप्न पूर्ण होणार, आपल्या लग्नात फक्त माझ्या स्वप्नांना महत्त्व असेल, तुला ॲडजस्टमेंट करावी लागेल, तुझं कोणतं स्वप्न पूर्ण होणार नाही. हे ऐकून अवनी खूप दुःखी झाली आणि राजा हा चक्क म्हणाला, ए मूर्ख, अक्कल आहे का रे तुला, बावळट कुठला. हे ऐकून विवानला जबर धक्काच बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच धोंडी अण्णा आपल्या घराबाहेर निघतो आणि दत्ता आणि सुलू आत्याच्या घराजवळ येत असतो. तर दत्ता हा गावातील काही टग्यांना एकत्र करून मोठमोठ्या गप्पा हाणत असतो. अरे, कर्म महत्त्वाचे असतात, नाहीतर खोटं बोलणं, वाईट वागणं, लोकांचे कान भरणं, लोकांचे घरं लुबाडणं ह्या काय चांगल्या गोष्टी नाही. जे येथे केलंय ना ते येथेच भरावं लागतं. सगळे कर्माचा हिशोब येथेच देऊन जावा लागतो. माणूस काहीच वर घेऊन जात नाही, ना पैसा पाणी, ना पाप पुण्य कर्म काहीच घेऊन जात नाही. धोंडी अण्णा हे सगळं ऐकत असतो आणि तेवढ्यात दत्ता धोंडी अण्णाला पाहतो आणि या टग्यांना सांगतो, पाहिलं का ते प्याताड कसं चाललंय, पा झिंगत झिंगत. प्याताड कुठलं, कधी पडल ते सांगता पण येत नाही. धोंडी अण्णा हे सगळं ऐकत असतो. धोंडी अण्णाला खूप राग येतो आणि मग हा दत्ता पुन्हा मोठ्या मोठ्या बाता हाणू लागतो. सगळं कर्म असतं रे बाबा, चांगले कर्म करा, दुसरं काहीच नाही. आणि तेवढ्यात धोंडी अण्णा हा रागारागाने एक मोठी काठी, एक मोठा बांबू हातात घेतो. हे पाहून दत्ताला जबर धक्काच बसतो. दत्ता विचारतो, ए धोंड्या, बांबू कशाला हातात घेतला रे, काय करणार रे. आणि तेवढ्यात धोंडी अण्णा जोरात ओरडतो, दत्ता, आज काय तू माझ्या हातून जिवंत राहत नाही. आणि तो दत्ताच्या दिशेने धावत येतो. दत्ता तेथून पळून जातो, घरामध्ये जाऊन लपतो आणि ही टगे सुद्धा लांब जाऊन उभे राहतात. तेवढ्या सुलू आत्या, नमी हे सगळे बाहेर येतात आणि धोंडी अण्णा दत्ताला म्हणतो, तू काडी केलीस, माझ्या पोराचं लग्न मोडलं, आता मी काय तुला सोडणार नाही. धन्या हे सगळं पाहत असतो आणि दत्ता म्हणतो, ए माझ्या घरावर कशाला चालून आला रे, जाय तुझ्या घरी, येथे थांबू नको. तर धोंडी अण्णा म्हणतो, तुला मी वॉर्निंग दिली होती की डिस्टन्स, पण तू ऐकलं नाही. तू काडी केलीस, पाहुण्याचे कान भरले, त्यामुळे माझ्या यशाचं लग्न मोडलं. आता मी काय तुला सोडत नाही, आता मी तुझा जीव घेणार, आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस. असं म्हणून धोंडी अण्णा दरवाजावर जोरात काठी मारतो. पण तेवढ्या सुलू आत्या पुढे धावत येते आणि म्हणते, ए धोंड्या, चल निघ इथून, माझ्या घरावर कशाला आला रे, माझ्या घराला हात लावायचा नाही, चल निघ इथून. धोंडी अण्णा म्हणतो, सुले तू बाजूला हो, नाहीतर तुझ्या डोक्यात काठी घालन. दत्ता म्हणतो, सुले तू बाजूला होऊ नको, तो तुला काही करणार नाही, पण मी त्याच्यासमोर आलो ना तर माझा जीवच घेईल, तू मला वाचव. सुली म्हणते, तू घाबरू नकोस दत्ता भाऊ, मी या धोंडीला तुला काहीच करू देणार नाही. आणि सुलवात्या खूप चिडते आणि म्हणते, ए धोंड्या, चल माझ्या भावाला हात नाही लावायचा. धोंडी अण्णा चिडून म्हणतो, सुले बाजूला हो, याने काडी केली म्हणून माझ्या यशाचं लग्न मोडलं. हे ऐकून नमी खूप खुश होते की यशाचं लग्न मोडलंय. इकडे धन्या हा अण्णाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, ओ अण्णा, नका भांडण करू, कुत्र्याचं शेपूट येते, ते वाकडंच राहणार, कधी सरळ होणार नाही, नका त्यांच्याशी वाद घालू, नका भांडण करू. पण धोंडी अण्णा काही ऐकत नाही आणि सुलू आत्या चिडून म्हणते, तुझ्या पोराचं लग्न आहे ना, तुझ्या कर्मामुळं तुटलं, माझ्या शापामुळं तुटलं, माझा शाप आहे, तुझ्या पोरांचं लग्न होणार नाही आणि तू यासाठी दत्ताला जबाबदार धरू शकत नाही. दत्ता म्हणतो, होय भाई, खरं आहे, आम्हाला काही वेळ आहे का असे कुटाणे करायला, आम्हाला खूप कामं असतात, आम्ही काही कान भरले नाही, आम्ही काय तुझ्या पोराचं लग्न मोडलेलं नाहीये, उगाच आमच्यावर खोटे नाटे आरोप लावू नको. धोंडी अण्णा चिडून म्हणतो, तू काय केलंय ना मला चांगलंच माहिती आहे,
आज मी तुला काही जिवंत सोडत नाही. तर सुलू आत्या म्हणते, ए जा रे, नुसत्या पोकळ धमक्या देऊ नको, निघ इथून. धोंडी अण्णाला खूप राग येतो आणि इकडे राजा हा घराबाहेर गाडीजवळ उभा असतो आणि विचार करतो, त्या मॅडम किती छान दिसतात जेव्हा त्या हसतात, पण आज त्यांना रडताना पाहून कसंच वाटतंय. त्यांनी रडायला नाही पाहिजे, त्यांनी नेहमी हसायलाच पाहिजे. आता त्या काय करत असतील असा विचार करून राजा अवनीच्या रूम खाली येतो आणि रूममध्ये डोकावता येईल का असा विचार करत असतो. तर इकडे यशादा त्याच्या साईटवर काम करत असतो. त्याच्याबरोबरचे सगळे साथीदार जेवणाची तयारी करत असतात आणि यशादाला आवाज देतात, ए यशा, चल लवकर हात धुवून, किती काम करतोस. यशादा सांगतो, अरे हातच धुतोय, मला सुद्धा भूक लागली. यशादा या मित्रांजवळ येऊन बसतो. तर हे मित्र म्हणतात, अरे जोपर्यंत तुझा डबा उघडत नाही ना तोपर्यंत आम्हाला सुद्धा जेवायला मजा येत नाही. माझ्या बायकोपेक्षा भारी जेवण तर तूच बनवतोस. यशादा खूप खुश होतो. दुसरा मित्र म्हणतो, तुझी बायको आहे ना खूप नशीबवान असेल, तुझ्यासारखा चांगला जेवण बनवणार नवरा तिला मिळणार आहे. हे ऐकताच यशादाला आठवतं की पाण्या काय बोलला होता, आपल्या घराला बाईचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही का. हे सगळं आठवून यशादा खूप दुःखी होतो. मित्र विचारतात, काय झालं रे, चल डबा उघड. यशादा डबा उघडणार, जेवण करणार. इतक्यात धन्या त्याला कॉल करतो आणि सांगतो, यशादा आत्ताच्या आत्ता घरी ये, येथे धोंडी अण्णा खूप मोठा मॅटर करताय, त्या दत्ता काकाचा जीवच घेतील, माझं काही ऐकत नाहीये, ये तू लवकर. यशादाला मोठा धक्काच बसतो. यशादा फोन कट करतो, मित्रांना सांगतो, तुम्ही जेवा, मी आलो, आणि आपल्या सायकलवर बसून घराकडे यायला निघतो आणि जोरजोरात सायकल चालवत असतो. इकडे धोंडी अण्णा खूप इमोशनल होतो. सुलू आणि दत्ताला म्हणतो, अरे तुम्ही माझ्या रक्ताची भावंडं आहात ना, मग असं का करताय. आपलं एकच घर आहे ना, माझी पोरं म्हणजे तुमची पोरं, ती तुमची कुणी नाही का. आणि तुम्ही असं करताय, माझ्या मुलाचं लग्न मोडलं. असं करू नका रे, आपल्या मुलाचं लग्न व्हावं, त्याचा सुखी संसार व्हावा, त्याची बायको घरात यावी, आपल्याला सून मिळावी, अशी तुमची इच्छा नाही आहे का. आणि हे ऐकून आता सुलवात्या आणि दत्ता काका हे दोघेही बाहेर येतात. त्यांना असं वाटतं, धोंडी अण्णा आता इमोशनल झालाय आणि तो काय आपल्याला मारत नाही, पण कदाचित हाच धोंडी अण्णाचा प्लॅन असतो या दत्ता काकाला बाहेर बोलवण्यासाठी. इकडे यशादा हा जोरजोरात सायकल चालवत आपल्या घराकडे येत असतो आणि राजा अवनीच्या रूम खाली येतो. रूममध्ये कसं डोकावता येईल हाच विचार तो करत असतो. आजूबाजूला काही भेटतं का ते शोधत असतो आणि त्याच वेळेस त्याला बाजूला पडलेली एक सीडी दिसते आणि या सीडीच्या साहाय्याने मी वरती रूममध्ये डोकावू शकतो असा विचार तो करतो. इकडे स्वाती ही अवनीला समजवण्याचा प्रयत्न करते. अवनी, मला कळतंय तुला काय म्हणायचंय. तर अवनी म्हणते, नाही, तुम्हाला सगळ्यांना फक्त कळतंय, परंतु तुम्ही माझी मदत करू शकत नाहीये. तर स्वाती ही अवनीला विचारते, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे. एकतर तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचंय की मग तुला लग्नच करायचं नाहीये, तू सांग बरं मला. तर अवनी ही काहीच बोलत नाही. स्वाती तिला समजावून सांगते, मला कळतंय तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचंय आणि तू विवांशी एकदा बोलून पहा ना. तर अवनी म्हणते, त्याच्याशी बोलून काय फायदा आहे. स्वाती म्हणते, हे तर चुकतंय आपलं, आपण त्याच्याबद्दल मनात एवढं निगेटिव्ह करून ठेवलंय ना की आपण त्याच्याशी बोलायला सुद्धा तयार नाहीये. अगं अवनी, आज त्याने दाखवून दिलंय की तो तुझा सुद्धा विचार करतो, तुझी काळजी घेतो. तू एकदा त्याच्याशी बोलून तरी पहा, तुझ्या स्वप्नांबद्दल त्याला सांगून पहा. लग्नानंतर तुम्ही कॅनडात राहणार आहात. जर त्याने तुझं ऐकलं तर कदाचित तू तुझं स्वप्न कॅनडामध्ये सुद्धा पूर्ण करू शकतेस आणि सगळं काही चांगलं होईल. एकदा त्याच्याशी बोलून तरी पहा. पण अवनीला हे पटत नाही आणि मग त्यानंतर अवनीला स्वाती सांगते, तू थांब, मी तुझ्या दादाशी बोलते. तुझा दादा तुमच्या दोघांच्या बोलण्याचा, एकमेकांशी निवांत बोलण्याचा काहीतरी व्यवस्था करेल. मग तुला तुझ्या स्वप्नांबद्दल त्याला सांगता येईल. पण नुपूर यासाठी तयार होत नाही. स्वाती तिला समजावून सांगते, नुपूर, मला एक गोष्ट सांग, तुला आज ना उद्या लग्न करायचं आहे ना, मग जर विवांशी बोलून विवान तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार झाला तर सगळं चांगलंच होईल ना. आणि तसंही बाबांनी ठरवलेलं लग्न तू मोडू शकणार नाही, मोडशील का. नुपूर नकार देते. स्वाती म्हणते, मग जर तुला हे लग्न करायचंच आहे तर आधी विवांशी बोलून घे, म्हणजे तुझ्या मनातील सगळे डाऊट क्लिअर होतील. असं म्हणून स्वाती तेथून निघून जाते. अवनी याचाच विचार करत असते आणि इकडे आपला राजा हा चक्क अवनीच्या रूम बाहेर ही सीडी लावतो आणि या सीडीने वर येण्याचा प्रयत्न करत असतो. आणि स्वाती ही निघून गेल्यानंतर अवनी विचार करते, होपफुल रहा, आशा धरा,
म्हणजे विवांसारखा होपलेस माणूससुद्धा होपफुल असू शकतो असा विचार करून अवनी जोरजोरात हसू लागते. आणि त्याच वेळेस राजा हा खिडकीजवळ येतो आणि आतमध्ये डोकावून पाहतो. तर त्याला दिसतं की अवनी हसतीये. अवनीला हसताना पाहून राजाला सुद्धा खूप आनंद होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येतं. आणि इकडे धोंडियांना हा खूप इमोशनल झालेला असतो. सुलवात्या आणि दत्ता काका पुन्हा एकदा त्याची चेष्टा करू लागतात. ए धोंडी, माझ्या दत्ता भाऊने तुझं पोराचं लग्न नाही मोडलंय, तर माझ्या शापाने मोडलंय. तुझ्या पोराचं कधीच भलं होणार नाही, त्याचं कधीच लग्न होणार नाही. धोंडी अण्णाला खूप राग येतो. दत्ता काकामध्ये सुद्धा एकदम कॉन्फिडन्स आलेला असतो आणि तो म्हणतो, ए धोंड्या, तुझ्या पोराचं लग्न मी काय होऊ देत नाही. तुला कागदावर लिहून देतो, त्यावर सही पण करतो. लिहून घे, तुझ्या पोराचं लग्न काही होत नाही. दत्ता काका असं बोलतोय, त्यामुळे धोंडी अण्णा खूप चिडतो आणि म्हणतो, ए दत्त्या, तुला मी आता काही सोडत नाही. आणि पुन्हा एकदा त्याच्या अंगावर धावून जातो. धन्या हा धोंडी अण्णाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. ओ अण्णा थांबा, असं करू नका. परंतु धोंडी अण्णा काही ऐकत नाही. सुलवात्या ही कशीबशी दत्ताला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. धोंडी अण्णा तिला मारत नाही, याचाच फायदा ती उचलत असते. इकडे यशादा आपल्या घराकडे निघालेला असतो आणि त्याच वेळेस धोंडी अण्णा हा सुलवात्याला बाजूला लोटून देतो, दत्ताला खाली पाडतो, तो काठी फेकून देतो आणि या दत्ताला चांगल्याच कंबड्यात लाथा घालत असतो. त्यामुळे सगळेच खूप घाबरतात. ही सुलवात्या जोरजोरात रडत रडत आरडाओरडा करू लागते. ए वाचवा रे माझ्या भावाला, हा पेताड माझ्या भावाचा जीव घेऊन टाकेल. अरे सख्खा भाऊ येणारे, कशाला मारतोय त्याला, जीव घेतो का आता त्याचा. इकडे धन्या हा आपल्या घराच्या कंपाऊंडमधूनच ओरडत असतो, ओ अण्णा सोडा, नका मारू त्याला, जीव घेता का काय त्याचा. तर अण्णा म्हणतो, आज मी याला काही सोडत नाही, आज हा मरणार आहे. याने माझ्या यशाचं लग्न मोडलंय ना, त्याला आता मी काही सोडत नाही. इकडे नमी खूप घाबरलेली असते. आज काही दत्ता काकाचं खरं नाही हे तिला माहीत असतं. आणि सुलवात्यासुद्धा जोरजोरात रडत असते, पहा गावकऱ्यांनो, हा माझ्या भावाला कसा मारतोय, त्याचा जीव घेतो की काय. पण धोंडी अण्णा काही शांत बसत नाही आणि या दत्ताची चांगली धुलाई करतो. इकडे राजा हा खिडकीतून अवनीला हसताना पाहतो आणि खूप खुश होतो. अवनी विवांचा विचार करून जोरजोरात हसत असते आणि तिला इतकं मनसोक्त हसताना पाहून राजाला सुद्धा खूप आनंद होतो आणि तो खिडकीचे ग्रिल सोडून चक्क टाळ्या वाजवतो. पण तेवढ्यात त्याचा तोल जातो आणि राजा हा चक्क जमिनीवर खाली पडतो आणि ही सीडीसुद्धा खाली पडते. राजा हा पाठीवरच पडलेला असतो, त्यामुळे त्याला खूप लागतं आणि ही सीडी खाली पडल्यामुळे जोराचा आवाज येतो. राजाला समजतं की आता हा आवाज ऐकून सगळेजण बाहेर येतील. अवनीला हा आवाज येतो. अवनीसुद्धा खिडकीकडे येऊ लागते, काय पडलंय ते पाहण्यासाठी. राजा हा कसाबसा उठतो. ही जी सीडी असते ती बाजूला कंपाऊंडजवळ ठेवून देतो आणि तेथून धावत पळत पुन्हा आपल्या गाडीजवळ जाऊन उभा राहतो. तोपर्यंत अवनी ही खिडकीतून बाहेर पाहते, पण तिला काय सीडी पण दिसत नाही, राजा पण दिसत नाही. कशाचा आवाज आला हाच प्रश्न अवनीला पडतो. राजा हा गाडीजवळ उभा राहतो, त्याच्या पाठीला खूप लागलेलं असतं, पाठ दुखत असते. अवनी ही टेरेसवर येते आणि राजाला विचारते, काय रे, येथे काही पडलं का. तर राजा सांगतो, नाही, काय नाही पडलं. अवनी सांगते, पण मला तर आवाज आला. राजा म्हणतो, ते बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, त्याचा आवाज आला असेल. अवनीला वाटतं हा खरंच बोलतोय. अवनी म्हणते, ठीक आहे. राजा तिच्याकडे पाहून स्माईल करतो, पण अवनी काहीच रिॲक्शन न देता आपल्या रूममध्ये निघून जाते. राजाला मात्र पाठीला खूप लागलेलं असतं. आज थोडक्यात वाचलो असा विचार तो करतो. आणि इकडे यशादा हा कसाबसा घरी पोहोचतो आणि अण्णा हा चक्क या दत्ताची धुलाई करतोय हे तो पाहतो आणि म्हणतो, ओ अण्णा काय करताय हे. तर सुलवात्या म्हणते, ए यशा लवकर ये, नाहीतर तुझा बाप माझ्या भावाचा जीव घेईल, थांबव त्याला. धोंडी अण्णा याच्या कंबड्यात लाथा हाणतच असतो. तेवढ्यात यशा हा धावत पळत येतो. धोंडी अण्णाला थांबवण्याचा प्रयत्न करतो. अण्णा थांबा, नका मारू त्यांना, थांबा. धोंडी अण्णा चिडून म्हणतो, तुझं लग्न मोडलं याने, मी त्याला काही सोडत नाही. पण यशदा कसाबसा धोंडी अण्णाला बाजूला नेतो आणि मग सुलवात्या तिचा धिंगाणा सुरू करते. ए धोंड्या, माझ्या भावाचा जीव घेतो का रे, काय चुकलं आमचं. आता एवढ्या वेळ तर म्हणत होता की आपलं घर, आपला यशा, आणि आता स्वतःच्या रक्ताच्या भावाला मारताना तुला कळत नाही का रे. मी ना तुला पुन्हा एकदा शाप देते, तुझ्या पोरांचं लग्न होणार नाही, तुझ्या घराला कधीच बाईचा आशीर्वाद मिळणार नाही. धोंडी अण्णा खूप चिडतो आणि म्हणतो, सोड यशा, आज मी या दोघांचा जीवच घेतो.
पण धन्या आणि यशा दोघेजण मिळून धोंडी अण्णाला तिथून घेऊन जातात. दत्ता जोरजोरात रडत असतो आणि सुलवात्या सुद्धा रडण्याचं नाटक करते. पाहिलं का गावकऱ्यांनो, माझ्या भावाला किती मारलं, आमचा हिस्सा मागितला म्हणून आम्हाला मारहाण करतो, आता मी त्याची पोलीस कंप्लेंटच करते. यशा आणि धन्या कसे बसे या धोंडी अण्णाला घरात घेऊन जातात आणि हा दत्ता रडत असतो, सुलवात्या सुद्धा रडत असते आणि एखाद्या लहान भावासारखं त्याला जवळ घेते, त्याला रडू नको उगी उगी असं करते आणि दत्ता चक्क रडत असतो. हा सीन जेवढा पाहायला मजा येते ना, तेवढाच कॉमेडीसुद्धा आहे. म्हणजे धोंडी अण्णाने ॲक्शन केली आहे आणि सुलू आणि दत्ता हे दोघे कॉमेडी करताय. यशोदा आणि धन्या कसं बसं धोंडी अण्णाला घरात घेऊन येतात आणि धोंडी अण्णा म्हणतो, कशाला वाचवलं रे, आज त्याचा मी जीवच घेतला असता. तर यशोदा म्हणतो, जाऊ द्या ना अण्णा, झालं गेलं विसरून जा. तर धोंडी अण्णा म्हणतो, असं कसं विसरून जायचं, तुझं लग्न मोडलंय त्यांनी, पाहुण्यांचे कान भरलेत, तुझं लग्न मोडणाऱ्याला मी सोडणार नाहीये. यशोदा म्हणतो, जाऊ द्या अण्णा. पण धोंडी अण्णाचा राग काही शांत होत नाही. इकडे राजा गाडीत बसलेला असतो आणि तेवढ्यात तेथे महेश फोनवर बोलत बोलत येतो. फोनवर तो शॉपिंगबद्दल बोलत असतो. तर राजा त्याला विचारतो, काय हो साहेब, कशाची शॉपिंग करताय, समर कलेक्शन की काही मोठा इव्हेंट आहे. तर महेश चिडून म्हणतो, तुला काय करायचं रे, नसत्या चौकशा. राजाला वाईट वाटतं आणि तो म्हणतो सॉरी. तर महेश हसून म्हणतो, लगेच सॉरी का, अरे लग्न आहे, लग्नाची शॉपिंग करत होतो. हे ऐकून राजा खूप खुश होतो. तेवढ्या स्वाती तेथे येते आणि म्हणते, महेश मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर राजा म्हणतो, अभिनंदन बरं का, तुमचं लग्न आहे ना. तर स्वातीला आश्चर्यच वाटतं. स्वाती गळ्यातील मंगळसूत्र त्याला दाखवते आणि सांगते, आमचं ऑलरेडी लग्न झालंय, आमचं लग्न काही नाही आहे. आणि हे दोघे एकमेकांशी बोलत असतात. पण राजा विचारतो, साहेब मग लग्न कोणाचं आहे. तर महेश सांगतो, माझ्या बहिणीचं, अवनीचं. हे ऐकून राजाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याचा विश्वासच बसत नाही की तो विचार करत होता की ज्या बाईचा आशीर्वाद माझ्या घराला मिळणार आहे तिचं तर लग्न होतं आहे. तो खूप दुःखी होतो. महेश म्हणतो, आता माझ्या बहिणीचं अभिनंदन कर. आणि महेश तेथून निघून जातो. राजा हो म्हणतो, पण त्याला मनातून खूप दुःख झालेलं असतं. इकडे यशोदा हा धोंडी अण्णाला पाणी प्यायला देतो आणि शांत राहायला सांगतो. म्हणतो, जाऊ द्या ना, ती माणसं कधीच सुधारणार नाहीये, तुम्ही असंच भांडण करत राहिला तर काय होईल, ते पोलिसांना बोलवतील. धोंडी अण्णा चिडून म्हणतो, बोलू दे ना मग. हा धोंडीराज डांगट पोलिसांना घाबरत नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही. तर यशोदा म्हणतो, तुम्ही नाही कोणाला घाबरत, पण आम्ही घाबरतो ना, आम्ही तुमच्यासाठी घाबरतो आणि आता आमच्याकडे ताकद नाही आहे, ते पुन्हा एकदा कोर्ट कचेरी करणं, पोलीस वगैरे सांभाळणं, ते आम्हाला जमणार नाही, त्यामुळे तुम्ही शांत राहा. धोंडी अण्णा शांत होतो. यशोदाच्या खिशात हात घालतो, पैसे घेतो आणि म्हणतो, औषध प्यावं लागणार आता, औषध म्हणजेच दारू. धोंडी अण्णा पैसे घेऊन तेथून निघून जातो दारू पिण्यासाठी. यशोदाला खूप वाईट वाटतं. धन्या विचारतो, यशोदा पुन्हा एकदा कोर्ट कचेरी म्हणजे कशाबद्दल बोलत होता तुम्ही. यशोदा काहीच बोलत नाही. धन्या म्हणतो, माहिती आहे, तू तेच म्हणशील ना, झालं गेलं विसरून जायचं. ठीक आहे, नाही विचारणार. आणि यशोदा त्याला जवळ घेतो. या दोघा भावांची केमिस्ट्री खरंच खूप भारी आहे. आणि मग यशोदा धन्याला विचारतो, जेवण केलंस का. धन्या सांगतो, नाही. यशोदा म्हणतो, तुझ्या आवडीची भाजी केली आहे, जेवून घे. धन्या विचारतो, तू जेवण केलंस का. यशोदा सांगतो, तेथे साईटवर खूप काम बाकी आहे, मी जातो आणि तेथेच जेवण करतो. यशोदा निघून जातो. तेवढ्यात अवनी ही आपल्या घरातून बाहेर निघते आणि तिच्याकडे पाहून राजाला खूप वाईट वाटतं की अवनीचं लग्न ठरलंय. राजा हा अवनी समोर येतो आणि तिला विचारतो, तुमचं लग्न ठरलंय का. अवनी काही बोलणार इतक्यात स्वाती तिला आवाज देते, अवनी लवकर ये. अवनी तेथून निघून जाते. त्यामुळे राजाला खूप वाईट वाटतं. राजा अवनीकडे एकटक पाहतच राहतो. फ्रेंड्स, या सीनमध्ये राजाचा एकही डायलॉग नाहीये. फक्त राजाच्या चेहऱ्यावर तुम्हाला अपेक्षा भंगाचं दुःख दिसेल की त्याचा किती मोठा हिरमोड झालाय, त्याला किती वाईट वाटतंय की अवनीचं लग्न ठरलंय आणि अवनीचं माझ्याशी लग्न होणार नाहीये. राजा खूप दुःखी होतो आणि गाडीत जाऊन बसतो. गाडीत बसल्यावर त्याला आठवतं की महेशने त्याला सांगितलं होतं की अवनीचं लग्न ठरलंय. त्याला खूप वाईट वाटतं. तो अवनीचाच विचार करत असतो. पुन्हा एकदा गाडी बाहेर येऊन उभा राहतो आणि हे असं का झालं, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद कधीच मिळणार नाहीये का, असं का होतंय, हाच विचार तो करत असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद
या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा हा अवनी आणि विवान या दोघांना एकत्र बोलता यावं यासाठी गाडी चालवत एके ठिकाणी नेत असेल, तेव्हा अवनी ही विवानला म्हणेल की मी आर्किटेक्चरमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय, माझी खूप सारी स्वप्न आहेत. पण विवान तिला ठणकावून सांगेल की आपल्या लग्नात फक्त माझी स्वप्न पूर्ण होणार, तुझं गोल्ड मेडल, तुझी डिग्री फक्त माझ्या मित्रांना सांगण्यासाठी कामाला येईल, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आपल्या लग्नात फक्त माझ्या स्वप्नांना महत्त्व, मला महत्त्व, तुझ्या स्वप्नांना तू विसरून जायचं. हे ऐकून अवनीला खूप वाईट वाटणार आणि हे सगळं राजासुद्धा ऐकत असेल आणि राजा जोरात ओरडणार, ए मूर्ख, काडीची अक्कल आहे का रे तुला, बिनडोक कुठला. आणि हे ऐकून विवानला जबर धक्काच बसेल. पण राजा हे सगळं जाणून बुजून त्यालाच बोलत असेल, पण असं म्हणेल की मी त्या शेजारच्या गाडीवाल्याला बोललो. म्हणजे राजा नक्कीच अवनीची स्वप्न पूर्ण करेल, पण त्यासाठी अवनी आणि राजाचं लग्न होणं महत्त्वाचं आहे. आणि ते कसं होणार हे पाहायला खरी मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.